हॅलो एव्हरीवन, मी ज्ञान श्रुती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक मस्त चॅप्टर ज्याचं नाव आहे नंबर्स. आय नो हे सगळ्यांसाठी सोपं वाटत असेल, पण खूप सारे क्वेश्चन्स असे आहेत जे मुलांना समजतच नाहीयेत. ते त्याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला वापरायचा, कसा दिला आहे, काहीही कळत नाही. सो ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप स्टँडर्ड 4th याच्यामधला फर्स्ट चॅप्टर नंबर्स. तर त्या नंबर्स मध्ये काही क्वेश्चन्स आपले असे असतात. सपोज बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड 51 even number coming after 62. ओके, क्वेश्चन काय आहे आपला, फाइंड 51st इवन नंबर कमिंग आफ्टर 62. सो नाव फर्स्ट अपॉन इथे कोणता नंबर काढायला सांगितलं हे बघा. 62 नंबर नंतरचा 51 नंबर म्हणजे 62 नंतरचा 51वा नंबर येणारा इवन नंबर फाइंड आउट करायला सांगितलंय. तर सगळ्यात आधी पहिली गोष्ट एक लक्षात ठेवायची, आपल्याला दिलेला नंबर कोणता आहे, 62 62 है ना. 62 नंबर आपल्याला दिलेला आहे. आता 62 नंबर मध्ये आपल्याला कोणता नंबर काढायचा आहे तो ऍड करायचा. 51 नंबर काढायचा आहे म्हणजे 51वा 62व्या नंबर नंतर 62 नंबर नंतर 51वा नंबर कोणता येईल हा क्वेश्चन आहे आपला. सो वी हॅव टू ऍड 62 प्लस 51. आता पुढे काय फॉर्म्युला ऍड करायचा, मल्टिप्लाय करायचं 2 नी. का तर आपल्याला इवन नंबर काढायचा आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग, फॉर्म्युला आपला असा डिस्क्राइब होतो, द गिवन नंबर दॅट मीन्स 62 इथे दिलेला आहे आपल्याला, प्लस वी हॅव टू फाइंड आउट द विच नंबर. फाइंडिंग द नंबर दॅट मीन्स आपला हा इथे दिलेला आहे 51 आणि त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 2. कारण जर आपल्याला दिलेला नंबर इवन नंबर असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचं 2 नी. जर समजा दिलेला नंबर आपला, तर नंतर आपण त्याचे पुढचेही सम्स बघणार आहोत, जर दिलेला नंबर ऑड नंबर असेल तर काय करायचं. ओके, तर आपला फॉर्म्युला झाला 62 प्लस 51 मल्टिप्लाइड बाय 2. सो फर्स्ट आपण हे सॉल्व्ह करायला मी सांगितलं तुम्हाला कसं करायचं, बॉडी मासचा यूज करायचा फॉर्म्युलाचा. सो काय येणार इथे 62 ऍज इट इज प्लस पहिल्यांदा हे गुणाकार करून घ्या, हा येणार तुमचा किती 102, राईट. नाउ ऍड दिस सिम्पली, युअर आन्सर इज 164. ओके, म्हणजेच 62 नंतर 51वा इवन नंबर कोणता येईल तर तो येणार आहे आपला 164. ओके, नाउ नंबर सेकंड क्वेश्चन बघा आपला काय आहे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. वी हॅव टू फाइंड आउट, लेट्स सी अनदर नंबर. फाइंड 17th consecutive इवन नंबर. इथे पण आपल्याला परत काय फाइंड आउट करायचंय, इवन नंबर फाइंड आउट करायचंय बघा व्यवस्थित. सिरियली कमिंग आफ्टर 289. ओके, नाउ बी केअरफुल अबाउट द क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, 289 दिलेला नंबर सेम ऍज फॉर्म्युला वापरायचा, गिवन नंबर कुठला आहे आपल्याला 289 दिलेला आहे गिवन नंबर. त्याच्यानंतर काय कितवा नंबर काढायचा आपल्याला, त्याला ऍड करायचं. कोणता सांगितलं आपल्याला, विचारलाय त्यांनी 17th नंबर विचारलेला आहे. ऑल राईट, नाव बी केअरफुल अबाउट हिअर. दिलेला नंबर तुमचा काय आहे, ऑड नंबर, अँड वी हॅव टू फाइंड आउट विच नंबर, इवन नंबर. सो फॉर्म्युला चेंज होतो. ऑड नंबर दिलेला आहे, इवन नंबर फाइंड आउट करायचा आहे, तर काय करायचं, गिवन नंबर लिहायचा, त्याच्यानंतर प्लस 17 म्हणजेच कोणता काढायला सांगितला आहे तो नंबर लिहायचा, त्याला मल्टिप्लाइड बाय 2 करायचं आणि -1. सिंपल, हे फक्त चेंज होतो. 2 - 1 मल्टिप्लाय होतो जर तुमचा ऑड नंबर आणि इवन नंबर डिफरंट असेल तर. ओके, नाउ सॉल्व दिस सेम ॲज युजिंग द ट्रिक. 289 प्लस पहिल्यांदा काय करायचं, इथे मल्टिप्लिकेशन करावं लागणार. ठीक आहे, बॉडी मास ज्यांनी कोणी माझा व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजेल की इथे पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन का करतो. ओके, नाउ इथे येणार तुमचं 34 - 1. सिम्पली सबस्ट्रॅक्ट करा 289 ऍज इट इज, प्लस इथे येणार तुमचा 33 आणि यांचं जर ऍडिशन केलं तर तुमचं आन्सर फायनल काय येणार आहे 322. ओके, याचा अर्थ 289 नंतरचा 17th कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर जो कोणी येत असेल तर तो येणार आहे तुमचा 322.
ऑल राईट, हा झाला एक सेकंड क्वेश्चन. ठीक आहे. नाउ आय एम गोइंग टू एक्सप्लेन अनादर वन विच इज सो डिफिकल्ट असं सगळ्यांना वाटतंय, बट मला नाही. सो लेट सी काय आहे आपला. बघा क्वेश्चन, फाइंड 10th consecutive even number आफ्टर 9999. ऑल राईट. बघा क्वेश्चन काय आहे आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह 10th नंबर फाइंड आउट करायचा आहे. कोणानंतरचा? 9999 नंतरचा. सो सेम ॲज गिवन नंबर तुम्हाला काय दिलाय? ऑड नंबर दिलाय. याचा अर्थ बघा, नंबर लिहून घेतला, प्लस करायचं. आपल्याला कोणता नंबर फाइंड आउट करायचा आहे? इवन नंबर फाइंड आउट करायचा आहे. सो फॉर्म्युला काय येणार तुमचा? मल्टिप्लाइड बाय 2 - 1 चा. ओके, रिमेंबर इट. नाव 9999 प्लस तुमचा कितवा फाइंड आउट करायला सांगितलं तुम्हाला? 10th. मल्टिप्लाइड बाय काय करणार आपण? 2 - 1. नाउ सॉल्व दिस. 9999 ॲज इट इज प्लस पहिल्यांदा काय करायचं आपण? मल्टिप्लिकेशन. हा झाला 20 - 1. सो अगेन सबस्ट्रॅक्शन करून घ्या. बघा काय येतं? प्लस 19. सो याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर येणार आहे 10018. ऍडिशन, सिंपल ऍडिशन. सो सांगायचा उद्देश हा आहे तुमचा की बघा क्वेश्चन्स तुम्हाला कसे विचारले जातात त्याच्यावर डिपेंड. जर तुम्हाला क्वेश्चन विचारले गेलेले असतील की इवन नंबर दिला असेल, सॉरी ऑड नंबर दिला असेल तर काय करायचं? जो नंबर दिलेला आहे तो लिहून घ्यायचा. ऑल राईट. त्याच्यानंतर त्याला प्लस करायचं. कोणता नंबर फाइंड आउट करायचा आहे, कितवा नंबर फाइंड आउट करायचा आहे ते लिहून घ्यायचा, तो नंबर लिहून घ्यायचा, ऍडिशन करायची. जर दिलेला नंबर ऑड असेल आणि तुम्हाला इवन नंबर फाइंड आउट करायला सांगितलं असेल तर सिम्पली 2 - 1 करायचं. ओके. आणि जर समजा तुम्हाला दिलेला नंबर पण, गिवन नंबर पण तुमचा जर इवन असेल आणि वी हॅव टू फाइंडिंग नंबर जर तुमचा असेल तोही इवनच असेल, ठीक आहे, तर काय करायचं? सिम्पली मल्टिप्लाइड बाय 2. दिलेल्या नंबरला, गिवन नंबरला प्लस फाइंडिंग द नंबर आणि त्याला काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 2 करायचं. जर समजा तुमचा गिवन नंबर ऑड असेल, ऑल राईट, आणि वी हॅव टू फाइंडिंग द नंबर, तो पण ऑड असेल, ओके, तर त्याला काय करायचं? सेम ॲज गिवन नंबर प्लस फाइंडिंग द नंबर मल्टिप्लाइड बाय 2. पण जर समजा तुमचा गिवन नंबर इवन असेल आणि फाइंडिंग नंबर ऑड असेल, काय काय सांगितलं मी तुम्हाला? गिवन नंबर जर समजा तुमचा ऑड असेल किंवा इवन, कुठलाही घ्या, अल्टरनेट, काही त्याला इश्यू नाहीये. फाइंडिंग नंबर जर तुमचा इवन असेल, ठीक आहे, तर वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट? वी हॅव टू फाइंड आउट गिवन नंबर प्लस कुठला नंबर फाइंड आउट करायचा तो नंबर मल्टिप्लाइड बाय 2 - 1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर इवन ऑड दोन्ही असेल तर 2 - 1 करायचं, आणि जर इवन असेल तर मल्टिप्लाइड बाय 2 सिम्पल, आणि ऑड असेल तर मल्टिप्लाइड बाय 2 सिम्पल. दॅट्स इट. थँक्यू.